ते नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जात बरोबर. होते का? मग मी त्यांना सहज प्रश्न विचारायचो, की नेहरू अलाहाबादला राहत होते. तिथून त्यावेळेला विमानं तर नव्हती. बरं. बोटीनं जर कडे जाणार असेल तर कलकत्ता, मुंबई किंवा मद्रासला जावी लागतील. तिथून अलाहाबादवरून रोज एक कापड पोर्टला जाईल. तिथून ते फ्रान्सला जाईल, तिथून ते पॅरिसमध्ये जाईल, तिथं धुतलं जाईल, परत यायला म्हणजे 6-7 महिने एक कापड परत यायला जाईल. महात्मा गांधींनी एका ठिकाणी म्हटलं होतं, की माझ्यात आणि ह्याच्यामध्ये जवाहरमध्ये किती रिपनेस तुम्ही निर्माण करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. एखाद्या पाण्यामध्ये काठी जशी मारली तरी ती पाणी दुबंगत नाही, तसे आम्ही आहोत. की 1928ला नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणत होते, की तुम्ही आत्ताच पूर्ण स्वातंत्र्य जाहीर करा, म्हणजे त्या अधिवेशनामध्ये. तर गांधीजी त्यांना सांगतात, अरे सुभाष, की आपल्या काँग्रेसचा झेंडा अजूनही फक्त 1000 गावांच्या पलीकडे गेलेला नाही आहे. 7 लाख खेडी आहेत आपल्या देशामध्ये. बरोबर. तुम्ही समांतर सरकार घोषित करून करणार काय तुम्ही? जो गुरुच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो तो खरा शिष्य. नेहरूंनी गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न केलेला आहे आणि त्यांच्या ज्या गोष्टी आवडल्या नाहीत त्या त्यांनी अजिबात स्वीकारल्या नाहीत. आणि गांधीजींना पण माहिती होतं की मी हे जे करतोय हा पुढं करणार नाही, पण त्याचं इंटेन्शन आणि त्याची एकूण समाजाबद्दलची असणारी सामाजिक ही जी म्हणतो आपण अंडरस्टँडिंग, ते नेहरूंनी एवढं दुसऱ्या कुणातच नव्हतं. जो गुरुच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो तो खरा शिष्य. नेहरूंनी गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न केलेला आहे आणि त्यांच्या ज्या गोष्टी आवडल्या नाहीत त्या त्यांनी अजिबात स्वीकारल्या नाहीत. आणि गांधीजींना पण माहिती होतं की मी हे जे करतोय हा पुढं करणार नाही, पण त्याचं इंटेन्शन आणि त्याची एकूण समाजाबद्दलची असणारी सामाजिक ही जी म्हणतो आपण अंडरस्टँडिंग, ते नेहरूंनी एवढं दुसऱ्या कुणातच नव्हतं. नमस्कार. भारतात आपल्याला माहिती आहे की काही विषयांना काही विषयांभोवतीच्या चर्चेला अजिबात मरण नसतं. अनेक वर्ष, अनेक दशकं झाली काही व्यक्तिमत्व, काही विषय यांच्यावरती वारंवार चर्चा घडत राहिलेली आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे की ते भारताच्या इतिहासाला, भारताच्या आधुनिक इतिहासाला विशेषतः इतकी महत्त्वाची व्यक्तिमत्व होती की त्याच्याबद्दल चर्चा केल्याशिवाय तुम्हाला भारताची जी येणाऱ्या काळातली दिशा आहे ती ठरवणं शक्यच होत नाही. ती व्यक्तिमत्व म्हणजे अर्थात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याचसोबत ज्यांना राष्ट्रपिता म्हणून आपण ओळखतो ते महात्मा गांधी. याच्यासोबतच काँग्रेस चळवळ असेल, भारताचं जे धर्मनिरपेक्षतावादी विचाराचा प्रवाह असेल, या सगळ्याबद्दल आपण जी चर्चा ऐकतो त्याच्यामध्ये वारंवार त्याला अनेक राजकीय पैलू आहेत अर्थातच, कारण त्याच्यामध्ये राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि हे जे सगळं धूसर झालेलं आहे, हे सगळा जो गोंधळ झालेला आहे या सगळ्याचा, त्याच्यावरती कोणीतरी सातत्यपूर्ण जर 40 वर्ष गेली लिहित असेल, म्हणजे 1985 पासून लिहित असेल, तर आपल्याला त्यांच्याकडून या विषयाबद्दल ऐकणं महत्त्वाचं ठरतं. तर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट शंकर निकम सर. ते मागची 40 वर्ष या सगळ्या विषयांवरती अभ्यास करतायत. चळवळींचा अभ्यास करतायत, भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतायत आणि हा जो आधुनिक इतिहास आहे भारताचा, विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी या 2 व्यक्तिमत्वांचा जो इतिहास आहे, त्याच्यावर त्यांनी आत्तापर्यंत 4 पुस्तकं आणि एक 5वं पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी सुसंवादाची जी गरज आहे आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाला धरून किंवा धार्मिक अभिव्यक्तीला धरून, त्याच्याबद्दल त्यांनी ते 5वं पुस्तक लिहिलं. सो अशा 5 पुस्तकांचे लेखक ते आहेत. तर सर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. तर जसं मी म्हटलं सर आत्ता माझ्या निवेदनामध्ये की भारताचा इतिहास फार गढूळ झालेला आहे. विशेषतः आधुनिक काळातला स्वातंत्र्य चळवळीचा जो इतिहास आहे, तो फार गढूळ झालेला आहे. त्याच्या तपशिलाकडे जायच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला असं का वाटलं की या विषयावरती इतकी वर्ष तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा इतकं लिखाण करायचं आहे, ही इच्छा का झाली तुम्हाला? कॉलेजला असताना म्हणजे शाळा संपता आपण म्हणतो ना की आयुष्यात आपण काहीतरी ध्येय ठेवतो. तर त्यावेळेला मी एक 1982ला एक ओंकार धुंदकला म्हणून संस्था स्थापन केली होती.
आणि तिच्या माध्यमातून मार्शल आर्टची म्हणूया आपण इंग्लिश, जापानीज कराटे, चायनीज कुंग-फू बरं. तशी आपली भारतीय ओंकार द्वंद्व कला म्हणून मी संस्था स्थापन केली होती. कुठं? इथं पुण्यातच मी एस.टी. पुण्यात. कॉलेजला त्यावेळेला होतो बरं, तिथं. बरं. आणि तिच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक शिक्षण देणं आणि त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक शिक्षण देता येतं का? त्यांचं संघटन करता येईल का? ही भूमिका माझ्या मनात होती. मग आता मुलांच्यापर्यंत पोहोचायचं, तर आपणही व्यवस्थित स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. म्हणून मग मी कधी 10,000 किक्स मारणं, 10,000 स्किपिंग करणं, 1000मध्ये सिट-अप्स मारणं असे व्यायाम सुरू केले होते. आणि मार्शल आर्टमध्ये आपण 93 साली वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवायची. म्हणजे 1993ला विवेकानंदांच्या त्या पहिल्या व्याख्यानाला 100 वर्ष होत होती. ते माझ्या डोक्यात टार्गेट होतं, की त्यावेळेला आपण मार्शल आर्टमध्ये हे करायचं. आणि म्हणून मी माझा व्यायामाचा वेळ सकाळ संध्याकाळ मिळून एक 6-7 तास व्यायाम करायचो. आणि राहिलेल्या वेळामध्ये मी दिवसभर वाचत बसायचो. कॉलेजचं शिक्षणातलं फार कमी वाचायचं. म्हणजे ते जेवढ्याच तेवढं आपण म्हणतो ना, की परीक्षा पास होण्यापुरतं जेवढा अभ्यास गरज आहे तेवढंच वाचायचो. इतर वाचन माझं सगळं संतांचं साहित्य असेल, मग नंतर वेदांचं असेल, उपनिषदांचं असेल, हे सगळं साहित्य मी वाचत गेलो. आणि आपला इतिहास म्हणजे वेदांपासून येत असा सगळाच इतिहास मी बारकाईनं चाळायला सुरुवात केली होती. आणि तो करत असताना एक दुसरी संकल्पना माझ्या डोक्यात आली, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मार्शल आर्ट बरोबरच त्याला काहीतरी ध्येय धोरणं जी पाहिजेत. मग त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं, म्हणजे एक 2004-5ला माझी एक मुलाखत झाली होती. आणि त्या अनुषंगाने लोकांचे जे फोन आले आणि त्यांनी मला विचारलं, की तुम्ही धर्मावरती बोलताय ह्याच्यावरती. तर धर्मामध्ये स्त्रियांच्याबद्दल एवढे ॲट्रॉसिटिकल कसं हे आहे, जातीव्यवस्था कशी तुमच्याकडे आहे. मी पुन्हा ठरवलं, की आता याच्यावरती डिटेलमध्ये अभ्यास करायचा. आणि मग पुन्हा एक 8-10 वर्ष शांतपणे मी वेदांपासून सगळं म्हणजे भारतातल्या वेदांच्या वेगवेगळ्या कॉमेंट्रीज मी माझ्याकडे मागवून घेतल्या. आणि त्याचा अभ्यास करून जातीव्यवस्था किती तकलादू कारणाने निर्माण झाली, हे शोधायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती लेखन सुरू केलं. स्त्रियांच्या बद्दलचे स्त्रियांना कसे अधिकार होते. वेदांमध्ये 25 स्त्रियांचं लेखन आहे. म्हणजे ऋग्वेद जो आपण म्हणतो, त्याच्यात 25 स्त्रियांनी लिहिलेलं आहे. तर असं असताना त्या स्त्रियांना तुम्ही वेद ऐकू नका, तुम्ही वेद म्हणू नका असं म्हणणं किंवा वेदांच्या निर्मितीमध्ये बहुजनांच्या पूर्वजांचा वाटा आहे. म्हणजे कोणी असुर असतील, कोणी राक्षस असतील, कोणी राजा असतील, कोणी पणी असतील, व्यापारी असतील, नट असतील, अशा लोकांचा भाग आहे. हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की मला याचं उत्तर सापडतंय, की आपल्या विठ्ठलरामजी शिंदेनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथात एके ठिकाणी म्हटले, की युरोपातील गुलामगिरी ही 200-300 वर्षात संपली. रोमन काळातली गुलामगिरी त्या काळात काही वर्षानंतर संपली होती. काहीशे म्हणूया आपण. भारतात ही जी ॲट्रॉसिटीज आहेत, जातीव्यवस्था आहे, ही एवढी वर्ष कशी टिकून राहिली? आणि मग माझ्या लक्षात आलं, की त्याच्या पाठीमागं आपल्या धार्मिक रूढी परंपरांचा जो पगडा आहे, त्याच्यामागं जे सँक्शन्स असतात आणि ज्या ग्रंथात ते आहे ते कुणाला वाचायला परवानगीच नव्हती. महात्मा फुलेंच्या काळातला जर आपण भाग बघितला. आणि मग मी ते शांतपणे अभ्यास करत गेलो. त्या पद्धतीनं पुरावे गोळा करत गेलो. 2 ग्रंथ, एक वेदांच्या वेदीवरून मी तो ग्रंथ तयार केला. त्यावेळेला मी जवळ-जवळ 1.5 लाख पानं वाचलीत म्हणजे अंदाजे. आणि तो ग्रंथ मग मी रायगडावरती पब्लिश केला. त्या निवडक 60-70 विद्यार्थ्यांना मी तिकडं बोलावलं होतं. आणि 12 जानेवारी 2015ला जिजाऊंचा हे पण असतो, जयंती दिन असतो, विवेकानंदांचा पण जयंती दिन असतो. तो पकडून आम्ही रायगडावरती ते पुस्तक पब्लिश केलं. आणि मग त्याला सुसंवाद हा जो कन्सेप्ट मी दिला होता, त्याच्यामध्ये मी म्हटलं, की स्त्रियांना सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये पुरुषांच्यावरून समान अधिकार मिळण्यासाठी लागणारे शेकडो पुरावे आपण जमा केलेलेच आहेत. ते करत राहायचं. जातीव्यवस्था पूर्णपणे अप्रूट कशी करता येईल त्याच्यासाठी पुरावे गोळा करायचे. आणि तिसरं हिंदू मुस्लिम आणि हे जे काही सगळं राजकारणामध्ये चालू आहे, आपण जे बघतोय, ते होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला सुसंवाद ही थीम कशी डेव्हलप करता येईल, तो मी विचार करत होतो. आणि मग ह्या अभ्यासात जसं आपण म्हणतो, की समन्वयाची परंपरा आपली 2,500 वर्षाची आहे. गौतम बुद्धांचं असेल, सम्राट अशोकांचं असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे राजे अकबरांपासून छत्रपती शिवाजी महाराज असतील, संतांची परंपरा आपल्याकडे फार मोठी आहे. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करताना आपल्या स्वातंत्र्याच्या काळापर्यंत मी येतो. आणि स्वातंत्र्याच्या काळापर्यंत आल्यानंतर लक्षात येतं, की आपल्याला लोकशाही मिळाली ही 1947ला. म्हणजे त्याच्या अगोदरचा काळ वेगळा आहे आणि नंतरचा वेगळा आहे. भारतीय घटना आपण 1950ला हे केली आपण म्हणतो,
ॲक्सेप्ट केली. पण तो जो ब्रीज झालेली लोकं आहेत, मग भगतसिंग असतील, नेताजी सुभाषचंद्र, सरदार पटेल असतील, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती तर फार मोठ्या पद्धतीनं आपल्याला मांडणी करावी लागणार आहे पुढं. तर हे सगळं करताना मी स्वतःला लिमिट टाकली, की 1960 किंवा 65च्या पुढं आपण जायचं नाही. म्हणजे कंटेम्पररी पॉलिटिक्स किंवा कंटेम्पररी ज्या मुव्हमेंट्स असतात, म्हणजे आता आपण बोलत असताना नक्की दिल्लीत काय घडतंय, मुंबईत काय घडतंय, बरोबर. आपल्याला माहिती नसतं. तर मी मग मर्यादा टाकली, की एक 50-60 वर्षापूर्वीपर्यंतच्या गोष्टी स्थिर स्थावर झालेल्या असतात. त्याच्यावरती आपण लेखन सुरू करायचं. आणि म्हणून मग मी जसं वेदांच्यावरती ग्रंथ लिहिले, तसंच माझं एक मुष्टियुद्ध म्हणून पण एक ग्रंथ आहे बॉक्सिंगचा. त्याला 2006 साली महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार पण मिळाला. आणि मग लॉकडाऊनच्या काळामध्ये मी फारसा सोशल मीडियावरती नाही, मी टीव्ही कधी फारसा बघितलेला नाही, मी पिक्चर फारसे बघत नाही. म्हणजे शोलेसुद्धा आता मी 50 वर्ष झाली ना, त्यावेळेला मला वाटतं हे समन्वय भारताशी सुसंवाद हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता माझा. आणि आता त्या दिवशी मी शांतपणे गच्चीवर गेलो. रात्रीचा चांदणं पडलं होतं छानपैकी. आराम खुर्ची टाकली होती आणि सहज YouTube स्क्रोल करत होतो. शोले दिसला. अरे म्हटलं आपण थोडं बघितलंय तो. मी आयुष्यात पहिल्यांदा पूर्ण पिक्चर त्या दिवशी बघितला शोले. अच्छा. म्हणजे इतर पिक्चर बघितलेत नाही असं नाही. पण असं एक 15-20 मिनिटं झाली की पिक्चर बघताना मला गिल्ट फील व्हायचं, की अरे आपण कुठल्या एमनी स्वतःच्या आयुष्याकडे बघतोय आणि हे आपण काय करतो? बरोबर. मी थांबवायचो ते तसं. बरोबर. पण त्यावेळेला मी पहिल्यांदा तो पूर्ण बघितला. अच्छा. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2020चं मी पुन्हा मागे जातो, की लॉकडाऊनमध्ये WhatsAppचा फार उपयोग जोरात व्हायला लागला. तोपर्यंत मी पण फारसा त्याच्यावरती ॲक्टिव्ह नव्हतो. पण लोकांचे मेसेजेस यायला लागले. नेहरूंच्याबद्दल असतील, गांधीजींच्याबद्दल असतील, इंदिरा गांधींच्याबद्दल असतील. आणि हे सगळे बघत असताना मी जो त्यांच्याबद्दलचा अभ्यास केला होता, तो मला वेगळा माहिती होता. आणि लोकं ज्या कॉन्फिडन्सली आणि मग ते डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, बँकर्स असतील, हे सगळे त्या कॉन्फिडन्सनी बोलत होते, की हे असंच झालं होतं, तसंच झालं होतं. आणि मग मी म्हटलं, की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी लॉकडाऊनच्या दरम्यान 13 जुलै 2020ला पहिलाच एपिसोड केला होता. नंतर दर आठवड्याला एक असं 30-35 व्याख्यानं मी त्या दीड वर्षात दिली. आणि त्याच्यामध्ये वेदांपासून बऱ्याच गोष्टी घेतल्या. गांधीजींच्यावरती व्याख्यान दिलं, विठ्ठलरामजी शिंदेंच्यावरती घेतलं, पंडित नेहरूंच्यावरती घेतली, नेताजींच्यावरती घेतलं, भगतसिंगांच्यावरती घेतलं, सरदार पटेलांच्यावरती. आणि त्यावेळेला लोकांनी बघितलं ते भरपूर लॉकडाऊनमध्ये. नंतर म्हटलं, की हे प्रिझर्व्ह करायचं म्हणून मी शंकर निकम सुसंवाद म्हणून चॅनलचं टायटल दिलं आणि ते सगळे तिथं स्टोअर करतो आपण तसे टाकून दिले. लोकं भेटायला येतात आणि जे आपण त्यावेळेला बोललेलो आहे, तो एपिसोड बघितलेला असतो त्यांनी, तरीसुद्धा ते विसरून गेलेले असतात. पुन्हा तेच प्रश्न विचारतात. मग ते नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जात बरोबर. होते का? मग मी त्यांना सहज प्रश्न विचारायचो, की नेहरू अलाहाबादला राहत होते. तिथून त्यावेळेला विमानं तर नव्हती. बरोबर. बोटीनं जर कडे जाणार असेल तर कलकत्ता, मुंबई किंवा मद्रासला जावी लागतील. तिथून अलाहाबादवरून रोज एक कापड पोर्टला जाईल. तिथून ते फ्रान्सला जाईल. तिथून ते पॅरिसमध्ये जाईल. तिथं धुतलं जाईल. परत यायला म्हणजे 6-7 महिने एक कापड परत यायला जाईल. बरोबर. अशी 200 कापडं त्यांच्याकडे पाहिजेत म्हणजे 200 ड्रेसेस. ते म्हटलं किती हे आहे? आणि नंतर ज्यावेळेला माहिती काढली त्यावेळेला समजलं की पॅरिस लॉन्ड्री ही अलाहाबादमध्ये एक छोटंसं दुकान होतं आणि तिथे कपडे त्यांचे हे करत होते. पण त्याचा काय म्हणतात त्याला आपण की हवा करणं म्हणतो किंवा निगेटिव्हिटीसाठी कसा उपयोग केला जातो हे लक्षात आलं. आणि मग म्हटलं की ज्या माणसाने आपल्याला हे एक एवढा स्वतंत्र राज्य दिलेलं आहे, देश दिलेला आहे, त्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची अ, अ, त्याग म्हणूया आपण किंवा सॅक्रिफाईस जो त्यांनी केलेला आहे आणि त्याचं फळ म्हणजे हे आहे का त्यांच्यासाठी. म्हणून म्हटलं की त्यांची जी मला माहिती आहे ती आपण व्यवस्थित मांडली पाहिजे. आणि म्हणून मग महात्मा गांधींच्यावरती मानवतेसाठी लढणारा महात्मा हा ग्रंथ लिहिला. बरोबर. त्याच्यामध्ये मला एक आठवतंय माझ्या एका मित्राने फेसबुकवरती कॉमेंट दिली होती, की 1893ला महात्मा गांधींना रेल्वेमधून ढकललं साऊथ आफ्रिकेमध्ये. आणि 1906ला त्यांचा पहिला सत्याग्रह झाला. तर मध्ये 13 वर्ष गांधीजी काय करत होते? मी लगेच पोस्टमध्ये लिहिलं त्याच्या मित्राचीच होती फेसबुकवरती, की बाबा
त्या रात्री ते तिथे कुडकुडत बसले. एक 25 वर्षाचा मुलगा आहे, 24-25 वर्ष वय होतं त्यांचं. दुसऱ्या दिवशी त्यांनी रेल्वेच्या जनरल मॅनेजरला तार केलेली आहे. त्यांनी स्वतःचं हे रजिस्टर केलंय तिथं. ज्या क्लायंटसाठी ते साऊथ आफ्रिकेत गेले होते तिथं त्यांनाही तार केलेली आहे. च्या जनरल मॅनेजरनी गांधीजींची माफी मागून त्यांना त्याच रेल्वेनी त्याच संध्याकाळच्या फर्स्ट क्लासनीच पुन्हा तिकीट देऊन प्रवास केला पुढं. बर त्याच्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते अख्ख्या आफ्रिकेमध्ये आगंतुक पाहुणा म्हणून फेमस झालेत. अच्छा. म्हणजे एक 25 वर्षाचा मुलगा आणि तिथं अख्ख्या आफ्रिकेत 2 दिवसामध्ये व्हायरल होतं आजच्या भाषेत म्हणायचं तर. आणि नंतर ज्यावेळेला त्यांनी तिथल्या लोकांचा विचार केला, चर्चा केली, त्यावेळेला सगळ्यांचेच असे अनुभव होते. मग त्यांनी त्याच्याविरुद्ध लढा उभारायचं ठरवलं. कारण त्या रात्री त्यांनी ठरवलं होतं, की आपण म्हणतो ना, की फ्राईट ऑर फॉरगिव्ह. फॉरगिव्ह. बरं. तर तसं त्यांनी फॉरगिव्ह केलं, पण ते घाबरले नाही. त्यांनी फाईट करायचं ठरवलं. आणि त्यांनी ठरवलं, की आपल्या स्वतःवरती जो अन्याय होईल, त्याचा प्रतिकार करायचा नाही, किंवा त्याचं कुठेही वाच्यता करत बसायचं नाही, पण इतरांच्या अन्यायासाठी लढायचं. आणि मग त्यांनी तिथं नाताळ काँग्रेसची स्थापना केली. तिथं त्यांचे सहकारी कोण होते? तर मजूर, अंगठे बहादर मजूर म्हणूया आपण, गिरमिटिया किंवा ॲग्रीमेंट करून गेलेले. आणि व्यापाऱ्यांना तसं सोशल फारसं हे नसतं, पैसा कसा मिळवायचा कशा पद्धतीनं. अशा लोकांना एकत्र घेऊन गांधीजींनी त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेतल्या गव्हर्नमेंटच्या नाकीनं आणले होते. म्हणजे ज्यावेळेला 25 वर्षाचा 26 वर्षाचा हा मुलगा तिथं त्यांना पत्र देतोय आणि त्यावेळेला भारतीय लोकांना तिथला मतदानाचा अधिकार द्यायचा नाही, दिला नाही पाहिजे, असं तिथं पेपरमध्ये येत होतं. ते त्यांनी थांबवलं. म्हणजे विधानसभेत किंवा तिथले संसद असेल त्याला त्यांनी पत्र लिहिलं आणि त्याला मान्य दिलं आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही एवढ्या दिवसात आम्हाला तुमचे रिपोर्ट्स द्या. गांधीजींनी 10,000 सह्यांचं तिथं रेकॉर्ड केलं आणि सांगितलं होतं, की हा जो सही करेल त्याला ही सही कशासाठी हे समजावून सांगायचं आणि मग सही घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जो लढा दिला तिथं. आणि 22 वर्ष, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की 1 वर्षासाठी 6 महिन्यासाठी गेलेली व्यक्ती 22 वर्ष, म्हणजे प्राण जय पर वचन न जय जय रामाचं जे तत्व आपण म्हणतो रामायणातलं, ते गांधीजींनी खऱ्या पद्धतीनं प्रूव्ह केलं. आणि तो लढा यशस्वी झाल्यानंतर ते साऊथ आफ्रिका सोडली. हे भारतीय लोकांना फारसं माहिती नाही. आणि दुसरा त्यातला एक मुद्दा होता गांधीजींच्या आयुष्यातला, की 1932-33च्या दरम्यान ज्यावेळेला पुणे करार झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गोलमेज परिषदेतल्या सगळा गोंधळ होता, तो ब्रिटिशांचं प्लॅनिंग होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम लीग त्यांनी 1906च्या दरम्यान 5ला पहिल्यांदा फाळणी केली बंगालची, ती यशस्वी नाही झाली म्हणून त्यांनी बंगालचेच नवाब हाताशी घेऊन मुस्लिम लीगची स्थापना केली. आणि हळूहळू त्यांना स्पेशल हे द्यायला सुरुवात केली, ट्रीटमेंट. आणि हिंदू मुस्लिममध्ये रिपनेस आणखीन वाढवला. तसंच त्यांना हिंदूंमध्ये डिवाइड करून दलितांना परत वेगळं करायचं होतं. आणि हे बघ गांधीजींच्या जसं लक्षात होतं, डॉक्टर बाबासाहेबांच्या लक्षात होतं, पण पर्याय नव्हता. आणि मग ते जी जुगलबंदी त्यावेळेला गांधी आणि आंबेडकरांची झालेली आहे त्याच्यातून पुणे करार होतो. नंतर गांधीजी 20,000 किलोमीटरची अस्पृश्यता निर्मूलन यात्रा काढतात. हे नॉर्मली कुणाला माहिती नाही फारसं. 20,000 किलोमीटर. बर. आणि त्यावेळेला त्यांना झालेले भारतभरचे विरोध, त्यावेळेला त्यांनी केलेली वेगवेगळी भाषणं, म्हणजे जवळजवळ 2,000च्या आसपास त्यांनी सभा घेतल्या असतील त्या 7-8 महिन्यामध्ये. बर. म्हणजे एवढं सगळं हे काम केलेलं आहे त्यांनी आणि हे कुणाला माहितीच नसते. म्हणून मग मी ते मानवतेसाठी लढणारा महात्मा तो हे केला. महात्मा गांधींनी एका ठिकाणी म्हटलं होतं, की माझ्यात आणि ह्याच्यामध्ये जवाहरमध्ये किती रिपनेस तुम्ही निर्माण करायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. एखाद्या पाण्यामध्ये काठी जशी मारली तरी ते पाणी दुभंगत नाही, तसे आम्ही आहोत. आणि मी नसेन त्यावेळेला माझी भाषा जवाहर बोलेल. आणि हे त्यांनी 28-29 पासून त्यांना बारकाईनं बघितलं होतं. आणि हाच माणूस पुढं भारताला एक चांगली दिशा देऊ शकेल. त्यांचं जे एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलची जाण होती, शेतकऱ्यांच्या बद्दल नेहरू 1920 पासून शेतकऱ्यांबद्दल काम करतात, हे फारसं कुणाला माहिती नाही. म्हणजे भगतसिंगांनी 28 साली त्याच्या विषयावर्षी नेहरूंच्यावरती लेख लिहिलेत, की नेहरू कशा पद्धतीनं लोकांना याचं काम देतात, म्हणजे मेंदूचं काम देतात, ते तरुणांना प्रॉपरली मार्गदर्शन करतील. त्यांनी हे केलंय,
आपले नेताजी सुभाषचंद्र बोस, साधू वासवानी आणि नेहरू यांच्यावरती तुलनात्मक एक लेख लिहिला होता. कीर्ती म्हणून मॅगझिन येतं त्यावेळेचं ते. आणि त्याच्यात त्यांनी सांगितले की नेताजी हे भावनेला किंवा हृदयाला हे देत आहेत, खाद्य देत आहेत, पण आपल्याला जे मेंदूला खाद्य पाहिजे ते जवाहर देत आहेत आणि सगळ्यांनी जवाहर नेहरूंच्या मागे राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा काँग्रेसमधला फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे जवाहर, असं भगतसिंगचं त्यावेळेचं ॲनालिसिस होतं. मग हे सगळं मी बघितल्यानंतर म्हटलं हे आपण मांडलं पाहिजे. आणि म्हणून मग आपण नेहरूंच्यावरती 3 ग्रंथ, म्हणजे 4 ग्रंथ ॲक्च्युअली डोक्यात होते, त्यातले 3 लिहिले. मग पहिला ग्रंथ जो होता त्याच्यामध्ये मी विषय असा घेतला की पहिल्यांदा कुटुंबवत्सल नेहरू कसे होते, म्हणजे वडिलांशी, आईशी, पत्नीशी, बहिणीशी. ते कुठल्या मुलीशी. पुस्तकात आहे? ते गैरसमजाचे नेहरू. पहिला भागच तो घेतलाय, कुटुंबवत्सल नेहरू. म्हणजे पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या रक्षेची छोटीशी पुडी तयार करून आणि एक छोटासा फोटो आयुष्यभर त्यांच्या पाकिटात होता, नेहरूंच्या पाकिटामध्ये. त्याच्यानंतर दुसरा भाग मी भगतसिंगाबद्दल घेतलाय. भगतसिंगाबद्दल म्हटलं जातं की भगतसिंग हे असताना नेहरूंनी काहीच केलं नाही, गांधीजींनी काहीच केलं नाही. आणि मग मी मांडलं की भगतसिंगाचे जे समग्र वाङ्मय आहे त्याच्यातच भगतसिंगाचे सगळे लेख आहेत. 5-6 वेळेला 5-6 लेखांमध्ये नेहरूंचा प्रॉम्प्टली उल्लेख भगतसिंगांनी केलेला आहे. आणि शेवटी फाशीच्या आदल्या दिवशी ज्यावेळेला वकील त्यांना भेटायला आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते वकिलांनी ज्यावेळेला विचारलं बाहेर काही कुणाला निरोप आहेत का, तर त्यावेळेला म्हटले की जवाहरना आणि नेताजी म्हणजे सुभाषना खास आभार सांगा की त्यांनी आमच्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल विशेष आभार. अच्छा. म्हणजे हे रिलेशन तसं होतं. आणि नंतर मी नेहरूंनी 8-10 ठिकाणी, म्हणजे जेलमध्ये तर ते गेले होतेच भेटायला. 8 जुलै की काहीतरी ती तारीख आहे. 8 जुलै 29ला जेलमध्ये भेटायला गेले त्यावेळेला त्यांचं ते उपोषण चालू होतं. भगतसिंगशी चर्चा केली होती. ते सगळं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मांडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग बाहेर इंटरव्ह्यूज त्यांनी दिल्या, प्रेस कॉन्फरन्सेस दिल्या. त्याच्यामध्ये त्यांनी भगतसिंगाची बाजू, म्हणजे त्यावेळेला भगतसिंगाची बाजू मांडणारे एवढ्या ओपनली मला वाटतं नेहरूशिवाय दुसरी कुठलीच व्यक्ती नव्हती. अर्धा त्यांची व्याख्यानं पण आहेत, म्हणजे नंतर शोकसभा जी होती किंवा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव मांडायचा होता, तर हे सगळं नेहरूंच्याकडे काम होतं. म्हणजे हे सगळं मी मांडलं. मग सुभाषचंद्रांच्या बद्दल आहे. त्या दोघांची मैत्री एवढी घट्ट होती. 28ला सुरू झाल्याने 29 ते 39 पर्यंतची कशी मैत्री त्यांची होती की सुभाष त्यांना मोठे भाऊ म्हणायचे आणि फक्त त्यांचा सल्ला ऐकायचे. म्हणजे ते म्हणायचे की मी इतर कुणाला विचारू शकत नाही, तुम्हीच मला प्रॉपर सल्ला देऊ शका. आणि मग ते ग्रंथ मला कुठले वाचू, मग नेहरू त्यांच्या लायब्ररीतून त्यांना ग्रंथ पाठवायचे. पत्नीच्या मृत्यूच्या वेळेला, म्हणजे आजारपणा कमलादेवींच्या वेळेला सुभाषचंद्र तिथं आहेत. शेवटपर्यंत त्यांनी मदत केली. आणि सुभाषचंद्रांचा मृत्यू झाल्यानंतर पंडित नेहरूंनी आणि सरदार पटेलांनी सुभाषचंद्रांची पत्नी आहे आणि मुलगी आहे हे समजल्यानंतर त्यांना कसे पैसे पोचवले पाहिजेत, कसं हे केलं पाहिजे, ही सगळी पत्रच सरदारांच्या पत्रांचा जो संग्रह आहे त्याच्यात सापडले ते. म्हणजे हे जे सगळं आहे हे आपल्याला माहितीच, लोकांना माहिती नसतं आणि मग ते बोलत असतात. बरोबर. हां, म्हणजे हे तुमच्या लिखाणामागची प्रेरणा होती. या 4 ग्रंथांमागची प्रामुख्याने बरोबर. ती प्रेरणा होती. तर आपण याचा जो म्हणजे अजून याचे बारकावे तुम्ही हे खूपच इंटरेस्टिंग आहे, तर त्याच्याकडे परत येऊच. पण मला सुरुवात गांधीजींपासून करावीशी वाटते की आता तुम्ही गांधीजींचा तो साऊथ आफ्रिकेतला पूर्ण लढा सांगितला आणि त्यानंतर, आणि ते सर्व परिचित सुद्धा आहे. आता एव्हाना त्याच्यावरती इतकी चर्चा झालेली आहे, इतकं त्याच्यावरती मांडणी झालेली आहे की ते त्यांचा प्रवास सुपरिचित आहे. बरोबर. पण गांधी हे किचकट व्यक्तिमत्व होतं, म्हणजे बरंच त्याला पैलू होते. अगदी. त्याच्यामध्ये म्हणजे आणि त्यांना क्रिटिकली बघताना अगदी म्हणजे एक अर्थात एक त्यांच्या विरोधकांची एक भूमिका आहे गांधींना क्रिटिकली बघताना. त्यांच्यावर फाळणीला समर्थन केल्याचा आरोप केला जातो किंवा त्यांच्यामुळेच फाळणी झाली. ते 55 कोटीचा प्रश्न येतो. मग अजून अनेक आरोप होतात की मुस्लिमांचं लांगुल चालन करणारे गांधी वगैरे वगैरे असे बरेच आरोप आहेत. पण दुसऱ्या बाजूनं अशी एक अभ्यासकांनी केलेली सुद्धा टीका गांधीजींबद्दल आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी काही वर्ण भेदी भूमिका घेतल्याचे काही उदाहरणं दिली जातात. तर जागतिक जे कृष्णवर्णीय ऍक्टिव्हिस्ट आहेत, ज्याला म्हणतो आपण ब्लॅक मूव्हमेंटमधून आलेले जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, ते आता गांधीजींना वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत करतात की त्यांनी साऊथ आफ्रिकेतल्या
काळ्या लोकांना वेगळं वागवलं हम्म. आणि मग भारतीयांना फक्त विशेष अधिकार द्या किंवा एक विशेष सवलत द्या अशा प्रकारचं. किंवा नंतर अगदी आत्तापर्यंत अरुंधती रॉय पर्यंत अशी एक टीकेची एक परंपरा आहे आणि ती अर्थात सकारात्मक टीका आहे. म्हणजे बरोबर. त्याच्यामध्ये असं काही हे नाही, शत्रुभावी टीका नाही हो, होती हो. त्याची. तर हे गांधींचं किचकट असणं हे पाहता गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून जे एक स्टेटस आहे आपल्याकडे, नेताजींनीच दिले. हा, तर ते त्या पैलूला कसं बघता तुम्ही एक लेखक म्हणून, एक संशोधक म्हणून, की गांधीजी इतके मोठे आणि तरी सुद्धा इतके किचकट कसे बघता येतात ते? काय झालं त्यावेळेला सिच्युएशन्स एवढी कॉम्प्लेक्स होती. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की गुलामगिरीची प्रथा म्हणजे त्यावेळेला कसं होतं, की आफ्रिकेतून अ, अ, ब कृष्णवर्णीयांना पकडलं जायचं. बोटीतून आणून युरोपमध्ये त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी गुलाम म्हणून वापरलं जायचं. त्याची बंदी 1800च्या दरम्यान हळूहळू यायला लागली आणि त्याच्यानंतर मग 1835-40च्या दरम्यान युरोपियन लोकांना प्रॉब्लेम यायला लागला. म्हणजे 35-40 नंतर ती फिक्स व्हायला लागली, की कुठल्या बोटीवरती जर एखादा गुलाम दिसला तर ते बोटीला मोठा दंड करणार वगैरे असंच युरोपियन लोकांनी सुरू केलं ते राष्ट्रांनी. मग एकाने ठरवलं, की आता आपल्याला कामगार तर पाहिजेत. मग त्यांच्या लक्षात आलं, की भारतात कामगार आपल्याला भरपूर मिळतील. मग त्यांनी असं प्लॅनिंग केलं, की त्यांना ॲग्रीमेंटनी आणायचं आणि मग त्यांच्याकडून कामं करून मग 5 वर्षाचा करार, 10 वर्षाचा करार. मग त्याच्यात आम्ही प्रत्येक दिवसाला तुम्हाला म्हणजे प्रत्येक महिन्याला एवढा देऊ. बोटीवरती तुम्हाला अशा ॲमेनिटीज मिळतील तशा. असं वेगवेगळी आमिषं दाखवून त्यावेळची पोस्टर्स, त्या पोस्टर्सची पण माहिती मी त्या ग्रंथात दिलेली आहे, की ते पोस्टर लावलेलं असायचं ना, की तुम्हाला हे मिळेल, ते मिळेल आणि नंतर ॲक्चुअली जनावरासारखं त्यांना वागवलं जायचं. आणि हे साऊथ आफ्रिकेत त्यांनी बघितल्यानंतर शेवटी कसं असतं, की आज आपण मोबाईलवरती, WhatsAppवरती अमेरिकेत काय झालं तरी कुणीही माणूस दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला पाठवतंय. त्यावेळेला ती सिच्युएशनच नव्हती. त्यांच्या समोर जे येत होतं, त्या प्रत्येक गोष्टीला ते रिस्पॉन्ड करत होते. पण त्याची पेरिफेरी आता मला सांगा ना, की तिथं समजा आज दिवसभर गांधीजी बसलेत आणि ऑफिसमध्ये भारतीय लोकच त्यांना भेटायला आलेले आहेत. तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यांचा दिवस जातोय ना. म्हणजे ह्या त्यावेळच्या गोष्टींना आजचे सोशल हे लावणं आणि ज्याला आपण म्हणतो ना, की तो पॅराडाईम लावणंच योग्य नाही. गांधीजींनी म्हणजे त्यांनी जे काम केलं, त्यांना जे शक्य होतं. म्हणजे आता एक गंमत तुम्हाला सांगतो, वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी प्रॅक्टिस बंद केली आणि त्यावेळेला त्यांचं प्रॅक्टिस 75,000 पाउंड वर्षाचं होतं. म्हणजे 11,25,000 रुपये, ₹15 किंवा ₹20 तोळ्यानी जर तुम्ही सोनं पकडलं, तर किती किलो की क्विंटल सोनं 1 वर्षाला गांधीजी घेऊ शकत होते लक्षात घ्यायचं. आणि त्यावेळेला त्यांनी तो त्याग करून एक वेळ अशी झालेली आहे, की गांधीजी आणि त्यांची मुलं आणि बायको एका वेळेला जेलमध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात धाकटा जो आहे तो भारतात नंतर जेलमध्ये, कारण त्यावेळेला तो फार लहान असेल किंवा नंतर जन्म झालेला. पण अख्खी फॅमिली जेलमध्ये गेलेली आहे. त्यांनी ठरवलं, की प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे जवळ-जवळ 70 पैकी 69 एकदा त्या केसेस ते जिंकले होते. म्हणजे एक व्यक्ती म्हणून त्यांना जी मर्यादा होती, त्यांच्याबरोबर असिस्टंट वगैरे काही गोळा केलेली माणसंच होती ना. म्हणजे हां, नाही, पण मला असं विचारायचं आहे, की ठीक आहे, त्यांनी दुर्लक्ष केलं असतं तर एक वेगळी गोष्ट आहे. इंटेन्शनली नाही. पण त्याच्यामध्ये एक भूमिका होती, म्हणजे की भारतीय हे कृष्णवर्णीयांपेक्षा वेगळे आहेत. ते क्वीन काय एम्पायरचे सब्जेक्ट आहेत. भारताचे नागरिक असल्याच्या ह्याच्याने अनुषंगाने ते एम्पायरचे, ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांना तुम्ही वेगळा प्रवेश किंवा जो गोऱ्यांचा प्रवेश आहे त्याच्यातूनच प्रवेश द्या किंवा रेल्वेचा प्रसंग असेल, त्या असेल. तर भारतीयांशी भेदभाव करू नका, इतरांशी भेदभाव चालू राहिला तरी चालेल, अशी नाही भूमिका. असं नव्हतं. चालू राहिलं तर चालेल असं नव्हतं. त्यांना सगळ्यांसाठीच करायचं. अंत्योदय ही कल्पना त्यांचीच आहे. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि सगळ्या समानतेनं सोयी, ही त्यांची भूमिकाच होती. त्यांचं कसं आहे, की स्टेप बाय स्टेप जाऊया. म्हणजे समन्वयकाची भूमिका ही नेहमी अशीच असते. ती टोकाची नसते. मग त्यांनी पहिल्यांदा काय म्हटलं, की पहिल्यांदा हा रूल आपण घेऊया. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो, की 1928ला नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणत होते, की तुम्ही आत्ताच पूर्ण स्वातंत्र्य जाहीर करा. म्हणजे त्या अधिवेशनामध्ये. तर गांधीजी त्यांना सांगतात, "अरे सुभाष, की आपल्या काँग्रेसचा झेंडा अजूनही फक्त 1,000 गावांच्या पलीकडे गेलेला नाहीये. 7 लाख खेडी आहेत आपल्या देशामध्ये. बरोबर. तुम्ही समांतर सरकार घोषित करून करणार काय तुम्ही?" तसं
त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली की ब्रिटिशांना त्यांची भूमिका अशी होती की तुम्हीच ॲग्रीमेंट करून आम्हाला इकडं आणलंय, मग आम्हाला भारतात जे अधिकार होते तेच अधिकार आम्हाला इथं दिले पाहिजेत. म्हणजे त्यावेळेचे जे पत्रव्यवहार आहेत किंवा पेपरमध्ये जी माहिती येत होती साऊथ आफ्रिकेमध्ये, तर एका एका तिथल्या विचारवंतच आहे तो, त्यांनी लिहिलं होतं की गांधीजींची भूमिका छान आहे, मला फार आवडते त्यांची, पण इथं आलेले सगळे मजूर हे तिथले दलित आहेत, तिथंच त्यांना अधिकार नाही तर इथं कशाला ते मागतायत. आणि मग गांधीजींना तो ज्याला आपण म्हणतो ना की हा शॉक आहे, त्यांच्यासाठी तो टर्निंग पॉईंट होता. आणि मग अस्पृश्यता निर्मूलन ही भूमिका त्यांच्या मनात फिक्स व्हायला लागली. बरं. किंवा युरोपियन लोक म्हणत होते की भारतीय लोक कपडे अंगावरती घालत नाही, ते स्वच्छ नसतात किंवा मग ते म्हणत होते की आम्ही जर स्वच्छ राहिलो, आम्ही पूर्ण कपडे घातली तर आम्हाला तुम्ही परवानगी दिली पाहिजे. म्हणजे असं जे जिथून जिथून चंचू प्रवेश होईल, म्हणजे निगोशिएशन टोटल एम तर सगळ्यांचा अंत्योदयच आहे. म्हणजे त्यांचं जे युनोची स्थापना ज्या वेळेला झाली त्यावेळेला जे त्यांनी भाषण केलेलं आहे दुसऱ्या महायुद्धानंतरची किंवा याची आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जे त्यांची मेसेजेस केलेले आहेत त्याच्यात त्यांनी सांगितले ना की तुम्ही जपान किंवा जर्मनी किंवा इटलीचा अपमान होईल असं काही करू नका, त्यांनाही तुम्ही इक्वल अधिकार द्या. आणि बाकी आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका म्हणजे जगातले जे जे देश असे आहेत की ज्यांच्यावरती ॲट्रॉसिटीज होत आहेत, आणि ती जर भूमिका 1-2 मिनिटात जर तुम्ही सांगितलं तर युरोप म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध ह्याच्यामध्ये जर तुम्ही जगाची वाटणी केली तर उत्तर गोलार्धातले वसाहतवादी लोक आहेत. बरोबर. पहिल्यांदा स्पेन आणि पोर्तुगाल झाले, त्याच्यानंतर दुसरी लाट आली ते इंग्लंड, फ्रान्स, मग बेल्जियम वगैरे, डच वगैरे सगळे आले. आणि ह्या गेल्या 500 वर्षाचा जर इतिहास बघितला की नाही, तर तो इतिहास त्या लोकांनी वेगवेगळ्या देशांवरती केलेल्या वसाहती आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन आहे. मग नेहरूंची भूमिका आणि गांधीजींची भूमिका एकच आहे की आता दुसऱ्या महायुद्धानंतर जी जी राष्ट्र स्वतंत्र होत आहेत, नेमकं युरोपियन राष्ट्रांचं दुसऱ्या महायुद्धानंतर कंबरडं मोडलं होतं, आर्थिक कंबरडं मोडलं होतं, सैन्याची वाताहत झाली होती. आपल्या भारताचे 20 लाख लोक सैन्य म्हणून काम करत होते इंग्लंडसाठी, बरोबर. ते जर विड्रॉ होत असेल त्यांच्याकडे राहणार काय? तर अशा वेळेला नेहरू एवढे सावध होते की त्यांनी असं ठरवलं की एकही आशियन, आफ्रिकन किंवा लॅटिन अमेरिका, न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया वगैरे हे जे साऊथ ग्लोबलचे आहे त्यांना पुन्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये जाऊन द्यायचं नाही, वसाहतीच्या ह्याच्यामध्ये, कारण त्याचं स्वरूप बदलून ते पुन्हा अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धामध्ये ट्रान्सफर झालं होतं. ही भूमिका म्हणजे गांधीजींच्याच विचारांचं पुढे एक्सटेन्शन नेहरू आहेत. आलं लक्षात? म्हणजे गांधीजींच्या विचारांना त्यावेळेला जी मर्यादा होती ती पेरिफेरी, मगाशी मी जर सांगितलं की ती जी मर्यादा होती कम्युनिकेशनची. नाहीतर तुम्हाला गंमत सांगतो की 1 वर्षी भारताच्या व्हॉइसरॉयचा जेवढा खर्च होता टेलिग्रामचा वगैरे, त्याच्यापेक्षा जास्त खर्च गांधीजींचा त्या वर्षी झाला होता टेलिग्रामचा. म्हणजे एवढं कम्युनिकेशन त्यांचं फास्ट होतं. अच्छा. पण ती जी मर्यादा होती त्या मर्यादेत निगोशिएशन करून आज ह्याला मिळवून देऊया, त्याला मिळवून देऊया, म्हणजे भारतातली जाती व्यवस्था पण नष्ट करण्यासाठी पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. यांची तुम्हाला गंमत सांगतो, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे त्यांनी त्यांचं आयुष्य जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी घालवलं. त्यांनी भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश असा प्रवास करून भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न असा ग्रंथही लिहिला. आयुष्यभर काम केलं त्यांनी ते. गांधीजींशी ते सतत निगोशिएट करत होते की तुम्ही जातीयता नष्ट करण्यासाठीचं तुम्ही तिसऱ्या याच्यावरती ठेवताय. तुम्ही राजकारण पहिलं, दुसरं खादी आणि तिसरं हे करताय. तर त्यावेळेला गांधीजींनी सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये श्रेष्ठ आहात, तुम्ही महत्त्वाचं काम करताय, मला ह्या सगळ्या गोष्टीतून करायचं आहे, हे सगळं अंतिम ध्येय आपलं तेच आहे. असं म्हणजे ती मर्यादा त्यांना पडत होती. बरोबर. नाही म्हणजे मी पुन्हा एकदा या अर्थाने नाही म्हणत आहे की हे गांधीजींची काहीतरी म्हणजे फेटल फ्लॉ ज्याला म्हणतो आपण तशा अर्थाने नाही म्हणत आहे, पण व्यक्तिमत्व किचकट असतात, ती इव्हॉल्व होत जातात, ती उत्क्रांत होत जातात, त्यांचे विचार बदलत जातात, ते स्वीकारतात, सोडतात, बदल करतात. तर त्या अर्थाने आता दुसरी एक महत्वाची टीका गांधीजींवरती झाली ती म्हणजे आंबेडकरांकडून अर्थात, आणि ते समकालीन टीका होती, त्यांची प्रत्यक्ष टीका होती. बरोबर. मग ते पुणे कराराच्या हिशोबाने असेल, स्वतंत्र मतदारसंघांचा प्रश्न जो होता पूर्ण तो ऐरणीचा प्रश्न होता आंबेडकरांच्या मध्ये. आणि दुसरं हे की गांधीजींचं त्यांना हरिजन संबोधून हिंदू फोल्ड मधलीच त्यांची भूमिका मान्य करणं, त्याच्या व्यतिरिक्तची एक स्वतंत्र ओळख मान्य न करणं एका अर्थाने.
तर हे जे नेगोसिएशन होतं ते किती किचकट होतं गांधीजींसाठी हा प्रश्न हां, सोडवणं? आता हां. गंमत अशी झाली होती, की 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि नंतर त्याचा परिणाम शेवटी 47ला काय झालं हे आपण बघतोय. त्यावेळेला त्याच्या अगोदरपासून 1920-25 पासून ब्रिटिश अधिकाऱ्यांची एकमेकाला पत्र आहेत, हं. की हळू-हळू भारतावरचा आपला कंट्रोल कमी होणार आहे, आपल्याला भारत सोडून जावं लागणार आहे. पण मिडल ईस्टमध्ये तेल सापडले, तिथं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एक लॉन्चिंग पॅड इथं पाहिजे. टेहळणी बुरुज म्हणतो किंवा हे. हं. त्यामुळं त्यांनी कराची बंदर हे डोक्यात ठेवलं होतं आणि तो जो वायव्य सरहद्द प्रदेश आपण म्हणतो, पश्चिम वायव्येचा भाग. बरोबर. तर तो हे करायचा आणि त्या अनुषंगाने त्याला उपयोगी पडले ना. जिना त्यांच्या ह्याच्यात आले, हं. ट्रॅपमध्ये आले किंवा इतर लोकं आले. तसं दलितांच्यामध्ये म्हणजे हिंदूंमध्ये जो सवर्ण आणि दलित असा जो जर उभी फाळणी झाली असती, तर दुसऱ्या महायुद्धानंतर कितीही वीक झाला असता इंग्लंड, तरी भारताला स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता नव्हती. गांधीजींचं हे होतं, की आपण पहिल्यांदा आपली समस्या आपण सॉल्व्ह करू. त्यांच्याकडून नको. म्हणजे गोलमेज परिषदेला ज्यावेळी गांधी आणि आंबेडकर गेले होते, त्यावेळी ते दोघांची चर्चा झाली होती 2 वेळेला तिथं. आणि त्यावेळेला गांधीजींची भूमिका अशी होती, की ब्रिटिशांच्याकडून आपल्याला काही नको आहे. आपण आपल्याकडूनच आपल्या लोकांना हे केलं पाहिजे. ती भूमिका होती आणि जेवढं करता येईल म्हणून मी म्हटलं ना, की 20,000 किलोमीटर त्यांनी प्रवास केलेला आहे 8 महिन्यामध्ये आणि त्यांच्यावरती किती हल्ले झाले. म्हणजे पुण्यातला पहिला बॉम्ब जो पडला त्यांच्यावर तो बरोबर. त्याच दरम्यानचा आहे. बरोबर. तर त्या ह्याच्यातून आंबेडकरांनी सुद्धा पुणे करार करून गांधीजींचे प्राण वाचवले असं त्या आंबेडकरांनीच म्हटलं होतं. त्याच्यानंतर 2-3 वर्ष तो दिवस अ, आपले अ, आंबेडकरांचे अनुयायी म्हणूया किंवा त्यांनी मोठ्या पद्धतीनं 2-3 वर्ष त्याची अॅनिव्हर्सरी साजरी पण केली होती त्यावेळेला. बरं. पुणे म्हणजे कराराची. हां, पुणे कराराची. आणि हळू-हळू ते होईल. आता कसं झालं होतं, की आंबेडकरांची भूमिका अशी आहे, की त्यांनी हे सगळं भोगलेलं आहे, हं. सहन केलेलं आहे. त्यांना माहिती आहे, की आपल्यानंतर दलितांसाठी दुसरा कोणी एवढं व्यवस्थित काम करेल असं कोणी दिसत नव्हतं. त्यांची हे होती, की आज, आत्ता ही भूमिका होती आणि गांधीजी म्हणत होते, की आपण हळू त्याच्याकडे जाऊया. कारण जे कर्मठ लोकं आहेत, त्या कर्मठ लोकांच्याच तावडीतून आपल्याला अॅट्रॉसिटीज जसं मी म्हटलं, की सवर्णांनी म्हटलं पाहिजे, की मी समानता मानतो. दलितांनी म्हणून उपयोग नाही कारण त्याचं प्रॅक्टिकली काहीच हे होत नाही. स्त्री-पुरुष समानतेमध्ये पुरुषांनी म्हणायला पाहिजे, आम्ही स्त्रियांना समान मानतोय. स्त्रियांनी आम्ही समानतेसाठी हे करतो म्हणण्यात काही अर्थ होत नाही कारण ती प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. तसं गांधीजींचं मत होतं, की सगळ्यांची मतं आपण हे करूया. म्हणजे लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, की गांधीजींची भूमिका अशी होती, की हळू धर्मग्रंथातले उतारे देऊन किंवा हे करून हळू लोकांचं मतपरिवर्तन करूया, कर्मठ लोकांचं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येईल. धर्मग्रंथातले फ्लॉज सगळ्यांना माहिती होते, की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो, की सांगितलं जातं जसं, की वेद सर्वोच्च मान म्हणजे आपली भारतीय घटना जशी सर्वोच्च आहे आणि इतर कायदे त्याच्या खाली येतात. तसं त्यावेळेला वेद समजा सर्वोच्च मानले आणि इतर मनुस्मृतीसारखे ग्रंथ खालच्या दर्जावरती मानले. तर मनुस्मृतीतला चूक आहे ती वेदांचा रेफरन्स घेऊन दाखवता येईल. तसं गांधीजींच्या डोक्यात होतं, की हे सगळ्या पद्धतीनं हळू आपण सॉल्व्ह करून टाकू आणि हे एकदा कारण एकदा दलितांना वेगळा मतदारसंघ मिळाला, तो रिपनेस कायमचा राहील आणि त्यांच्यावरती दलित हा शिक्कासुद्धा कायमचा राहील आणि त्यांना तो पूर्ण अप्रूव्ह करायचा होता. दुर्दैवाने शेवटी राजकारणाचे ते दिवस गेले, त्यांचा मृत्यू लवकर झाला किंवा हे झाला. ह्या पद्धतीनं. बरं. म्हणजे म्हणून म्हटलं, की ती एक किचकट प्रक्रिया होती आणि त्याच्यामध्ये उत्क्रांती पुढं जी घडत गेली. तर अगदी. तुम्हाला असं वाटतंय का, की त्यांना जर आणखी वेळ मिळाला असता, गांधींना आणि आंबेडकरांना दोघांनाही, अगदी. तर पुढे जाऊन काही त्याच्यामध्ये वेगळा संवाद 100% म्हणजे मी तुम्हाला सांगतो आपल्या देशाचं दुर्दैव असं, की विठ्ठलरामजी शिंदेंचं आयुष्य कमी म्हणजे जे होतं ते आणखीन त्यांना जर दिवस मिळाले असते, तर बॅकअप ज्याला आपण म्हणतो बॅकअप फोर्स बाबासाहेबांसाठी विठ्ठलरामजी शिंदेंचा एक बॅकअप चांगला मिळाला असता. राजर्षी शाहू 1922ला गेले. त्यांना जर सयाजीराव गायकवाडांसारखं दीर्घायुष्य मिळालं असतं, तर बाबासाहेब आंबेडकरांनी अक्षरशः भारताचं पूर्ण अ, हेच बदललं असतं. स्टॅच्यूवरच कायापालटच केला असता. म्हणजे गांधीजी, विठ्ठलरामजी शिंदे, शाहू, राजर्षी शाहू हे जर तिघांना जास्त आणखीन दिवस मिळाले असते, तर ही समस्या सॉल्व्ह करणं फार सोपं झालं असतं. 1950ला पटेल गेले. नेहरूंच्या जीवावरती हे सगळं आणि तुम्हाला गंमत सांगतो ज्यावेळेला हिंदू कोड बिल पास करायचं किंवा इंट्रोड्यूस करायचं चाललं होतं, त्यावेळेला राजेंद्र प्रसादापासून सगळ्यांनी विरोध केला होता.
की ते म्हणत होते की आपण इलेक्टेड नाही आहोत. 47ला जे आपण हे केलंय, 50शी हे झाल्यानंतर आपण जे आता पहिली इलेक्शन घेतोय, त्या इलेक्शन नंतर मग आपण बघू. हं. मग पंडित नेहरूंनी पण आंबेडकरांना तसंच सांगितलं होतं, की हे थोडं सगळे विरोध करताय तर आपण हे करूया. पण आंबेडकरांना जो फोर्स त्यांच्या माइंडमध्ये होता, त्याच्यामुळं त्यांनी राजीनामा दिला. पण शेवटी 54, 55, 56च्या दरम्यान पंडित नेहरूंनी ते छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये पास बरं. करून घेतलं ना ते. बरं. मग मला तुम्हाला त्या जो मी प्रश्नाची सुरुवात अशी केली, की गांधीजींना आपण राष्ट्रपिता म्हणतो. हो. बरोबर. तर तुमच्या मते असे 3 कोणते मुद्दे किंवा 3 कोणती आंदोलनं असतील, ज्यामुळं हा जो शब्द आहे तो जस्टिफाय होतो, तो तो सार्थ ठरतो, की राष्ट्रपिता त्यांना म्हणता येतं? पहिलं साऊथ आफ्रिकेत त्यांनी जी हालचाल केली ती वयाच्या 25शीत केली होती. दुसरं त्यांनी जो मिठाचा सत्याग्रह केला. तुम्हाला गंमत सांगतो, की 1867-68 किंवा 70-72च्या दरम्यान ब्रिटिशांनी एक 2,500 किंवा मैलाची एक फेन्स तयार केली होती. म्हणजे सिंधू नदीपासून खाली मद्रासपर्यंत वगैरे असं पकडा. बरोबर. आणि ती 10-15 फूट उंच रुंद आणि 14-15 फूट उंच असं. असे ते काटरी, बाभळ वगैरे अशी जी वनस्पती असतात ना, तशी त्यांनी भिंत पूर्ण तयार केली होती बरोबर. आणि त्याला चौक्या बसवल्या होत्या. अच्छा. म्हणजे IAS त्यावेळची जी ICS होती त्या लेव्हलचे काही अधिकारी होते, सेकंडरी तहसीलदारासारखे काही अधिकारी होते. असे मिळून 1300-1400 अधिकारी, कामगार वगैरे तिथं काम करत होते. आणि त्याच वेळेला बघ 1870-80चा जो मोठा दुष्काळ पडलाय ना, त्याच्यामध्ये मीठ न मिळाल्यामुळं सुद्धा माणसं दगावलेल्याची संख्या फार आहे. म्हणजे मीठ हे एवढं महत्त्वाचं होतं, की मिठाचा सत्याग्रह ज्यावेळेला गांधीजींनी केला, त्यावेळेला युरोपमध्ये म्हटलं गेलं, की इंग्लंडनी चहासाठी अमेरिका सोडली. हं. चहा कॉफीसाठी आणि मिठासाठी आता भारत त्यांना सोडावं लागेल. एवढं त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये होतं. भारतात आल्यानंतर पहिल्या वर्षात गांधीजींनी 60 लाख मेंबर बनवलेत काँग्रेसचे. म्हणजे त्याच्या अगोदर जे होते ते काही लाखात, 1.5 लाखात, 2 लाखात असे होते. 60 लाख मेंबर बनवले. राणीच्या म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या साठी काहीतरी एक निधी जमवायचा होता. तो इंग्लंडचा व्हाईसरॉय सगळे गव्हर्नर्स असून सुद्धा ते 50-60 लाखाच्या वरती जाऊ शकले नव्हते. अच्छा. 3 की 4 महिन्यात गांधीजींनी 1 कोटी टिळक निधी उभा केला होता. बरं. आणि असे त्यांनी वेगवेगळे निधी बरेच तयार केले. म्हणजे हे जे त्यांचं जे मोबिलायझेशन लोकांसाठी म्हणजे लोकांना जे त्यांनी हे केलं ते फार महत्त्वाचं होतं आणि ते पूर्णपणे लक्षात आलं मिठाच्या सत्याग्रहामध्ये. आणि त्याच्यानंतर जी चरखा, खादी, तर त्यावेळेला इकॉनॉमिकली म्हणजे गांधीजींनी जे हे केलं आपण म्हणतो की नाही, की पहिलं कापड उद्योग जो होता इंग्लंडचा, त्या कापड उद्योगामध्ये निम्म्यापेक्षा खाली ते त्यावेळेला आले होते. म्हणजे त्यांचं इथलं हेच संपलं होतं. म्हणजे ब्रिटिशाचं आर्थिक कंबरडं मोडण्यामध्ये ह्या चळवळीचा आणि तिथून लोकांनी जे खादी आणि हे सुरू केलं होतं, त्याचा मोठा वाटा होता. त्याच वेळेला भारतातल्या कित्येक कामगारांच्या हे झाले होते, संप झाले होते. आणि तिसरं मी म्हणेन, की अस्पृश्यता निर्मूलन यात्रा, जी अनसंग राहिली. आपण ज्याला म्हणतो, की लोकांना फारशी माहिती नव्हे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच विचारवंतांना, लेखकांना बोललो तर ते एकदम असे शॉक व्हायचे. अच्छा. "अरे, असं झालंय का? आम्हाला माहितीच नव्हतं." म्हणजे एवढं ते बाजूला फेकलं गेलं होतं. बरोबर. 8 महिन्यामध्ये 20,000 किलोमीटर यात्रा. म्हणजे दिवसाला 100-150 किलोमीटर प्रवास करायचा. त्याच्यात 5-6 हे घ्यायच्या, सभा घ्यायच्या. मीराबेन ज्या आहेत, त्यांनी देवीदासला एक पत्र लिहिलं. त्याच्यात त्या म्हटल्यात, की रात्री आम्ही 12-1 वाजता एका ठिकाणी पोहोचतो, सामान लावतो, तेवढ्यात निघायची वेळ होते. आम्ही 4-4:30ला पुन्हा निघतो, प्रार्थना करतो वगैरे आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतो. असं त्यांनी केलं आणि सगळे म्हणत होते, की या वयामध्ये ही व्यक्ती कसं काय असं करू शकते? 63-64 वय होतं त्यांचं त्यावेळेला. बरं. तर अर्थात. तर मग आता त्यांच्या आपण जो प्रोटेजे होते, हां. त्यांचे जे येस. शिष्य होते, सर्वात प्रमुख शिष्य असं करेक्ट. म्हणता येईल. तर त्यांच्याकडे येऊ, की नेहरूंनी एकतर गांधीवादी विचार हा त्यांच्या प्रेरणेचा भाग होताच. मात्र नेहरू अनेक अर्थाने समाजवादी होते. अनेक अर्थाने म्हणजे ते सोव्हिएत युनियन किंवा डाव्या विचाराने सुद्धा इन्स्पायर्ड होते. त्यातली काही मूल्य त्यांनी बरोबर. त्या ह्याच्यामधली घेतली. तर नेहरूंचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य चळवळीच्या काळातलं आणि पंतप्रधान पदाच्या काळातलं याच्यामध्ये काही द्वंद्व दिसतं, की काही सिंथेसिस दिसतो आणि कसं बघता तुम्ही नेहरूंकडे? बेसिकली माझी भूमिका अशी आहे, की जो शिष्य खरा शिष्य असतो ना, हं, तो कोहम हा प्रश्नच विचारतो. हं.
प्रत्येक गोष्टीला जो गुरुच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो तो खरा शिष्य आहे. हां. नेहरूंनी गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न केलेला आहे आणि त्यांच्या ज्या गोष्टी आवडल्या नाहीत त्या त्यांनी अजिबात स्वीकारल्या नाहीत आणि गांधीजींना पण माहिती होतं हं. की मी हे जे करतोय हा पुढं करणार नाही. पण त्याचं इंटेन्शन आणि त्याची एकूण समाजाबद्दलची असणारी अ, सामाजिक ही जी म्हणतो आपण अंडरस्टँडिंग ते नेहरूने एवढं दुसऱ्या कुणातच नव्हतं. हं. त्याच्यामुळं नेहरूनं जर बारकाईनं आपण बघितलं ना तर पहिल्यापासून म्हणजे जसं गांधीजींचं कस्तुरबानी एक त्यांच्या याच्यात एका मुलाखतीत सांगितलं होतं की लग्न तर 12-13 वर्षी दोघांचं झालं होतं. तर गांधीजी पेरू ज्यावेळेला पक्षी टोकरायचे हं. तर नंतर ते जाऊन त्याला फडकं बांधायचे म्हणजे जखम झाली पेरूला तर आपण हे करूया. अच्छा. तसं नेहरूंची पण मानसिकता त्याच पद्धतीची होती. हं. अतिशय संवेदनशील म्हणजे तुम्ही जर त्यांचा चेहरा बघितला हं. किंवा डोळे बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्यातलं ती एकटेपणाची जाणीव लहानपणापासून जे असणारी आणि एक दुःख, कणव किंवा हे जे आहे ना, ते तुम्हाला त्यांच्या डोळ्यात सतत दिसेल तुम्हाला. तर ते जे होतं ना, की सर्वांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, रात्रंदिवस केलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी प्रधान स्वतःला कधीच म्हटलं नाही. प्रथम सेवक हा शब्द वापरला होता. आणि त्याच्यामुळं त्यांनी ठरवलं होतं की गांधींना माहिती होतं की माझ्या ह्या भूमिका ह्यांना आवडणार नाहीत आणि हे करणार नाहीत. हं. त्यामुळं गांधींचं त्यांचं अंडरस्टँडिंग होतं. नेहरूंना माहिती होतं की ते ज्यावेळेला 1927ला रशियाला जाऊन आले आणि त्यावेळेला रशियातलं त्यांनी हे बघितलं की इक्वॅलिटी कशा पद्धतीने हे होते. नंतर स्टॅलिनच्या अॅट्रॉसिटीज लक्षात आल्यानंतर ते स्टॅलिनपासून डिपार्ट झाले त्याच्या मानसिकतेपासून. हं. पण 28 साली त्यांनी एक ग्रंथही लिहिला होता रशियावरती. हं. हिंदूमध्ये त्यांनी लेख लिहिले होते आणि काही यंग इंडियामध्ये. हं. ते एकत्रित करून 28 मध्ये त्यांनी ऑक्टोबर 28ला तो पब्लिश पण केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी समाजवाद म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळणं. समाजवाद म्हणजे असं काही वेगळं हे नाहीये, हं. की प्रत्येक व्यक्ती, धार्मिक व्यक्ती सुद्धा समाजवादी असू शकते. विवेकानंदांनी म्हटले, "मी समाजवादी का आहे?" तर बरोबर. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळणं ही अपेक्षा धर्माच्या नावाखाली अॅट्रॉसिटीज करणं, धर्माच्या नावाखाली इक्वॅलिटी असणं, ह्याला विरोध सगळ्यांचाच होता. हं. मग ते गांधीजी असतील, नेहरू असतील, पटेल असतील, पटेलांची पत्र त्याच्यावरती आहेत. नेताजींचं तसंच होतं. भगतसिंगांनी मी नास्तिक आहे हे बनण्यापाठीमागची भूमिकाच आहे, की जर एवढे अॅट्रॉसिटीज, एवढं दुःख जर जगात आहे, तर मग देव कसा असेल? ही भूमिका त्यांची आहे. जर आपण तो जो त्यांचा हं. निबंध वाचला, तर नेहरूंनी ती लाईन पुढे पकडलेली आहे. हं. म्हणजे गांधीजींचीच लाईन त्याच्यातलं गांधीजीतलं जे म्हणजे जसं आपण म्हणतो ना एखादं रॉकेट लॉन्च झाल्यानंतर ती एक शटल्स त्याची हं. निघून जातात स्टेज. अगदी म्हणजे स्टेजेसनुसार. तसं त्यांना माहिती होतं की ह्या स्टेजला हे जाणार आहे आणि गांधीजींना पण माहिती होतं की हे पहिल्यांदा पहिली 100-200 किलोमीटर हे चालेल नंतर ते बाजूला होईल. अंडरस्टँडिंग वॉज देअर. हं. जुगलबंदी आपण म्हणूया त्याला फार तर. त्यामुळे जरी त्यांनी पत्रात हे केलं त्यांचं पत्रव्यवहार फार व्हायचा आणि त्यांचं अंडरस्टँडिंग कसं होतं नेहरूनी जर पटेलांना पत्र लिहिलं की नाही, तर एक कॉपी नेहरू गांधीजींना पाठवायचे. पटेलांनी नेहरूंना उत्तर दिलं, की त्याची एक कॉपी गांधीजींना जायची. बरं. गांधीजींनी पटेलांना पत्र लिहिले, तर गांधीजी एक कॉपी नेहरूंना म्हणजे ह्या तिघांचा जो काही एक सुसंवाद होता, हं. त्या संवादाची परिणिती आपल्याला पुढे दिसते. हं. आणि नेहरूंनी कसं केलं, की पहिल्यांदा गांधी, पटेल आणि नेहरू हा त्रिकोण पहिल्यांदा उपयोगी होता. गांधीजी गेल्यानंतर 2 वर्ष पटेलांचा अतिशय चांगला हे झालं होतं त्यांना. मतभेद वगैरे किरकोळ गोष्ट होती ती. फार सीरियस घेण्याची नव्हती. कारण त्यांची पत्र, त्यांची व्याख्यानं हे सगळं अवेलेबल आहे. अगदी. अगदी. नेहरूंनी कसं केलं, की आपल्या देशाची जी परंपरा आहे, म्हणजे समन्वयक आता त्यांचा जर भारताचा शोध हा जर आपण ग्रंथ बघितला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तर त्याच्यामध्ये खरे नेहरू आपल्याला लक्षात येतात. म्हणजे नेहरूंनी काय केलं, की त्यांच्या लक्षात आलं, की आता काही दिवसानंतर दुसरं महायुद्ध चालूच होतं. अंडरस्टँडिंग राजकारणाचं एवढं चांगलं होतं, की त्यांना खात्री होती, की आपण आता कधी ना कधी स्वतंत्र होणार आहे. स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतंत्र देशामध्ये कुठला भारताचा इतिहास लोकांच्या नजरेसमोर असावा. म्हणजे जसं आपण म्हणतो, की एखादी खाण आहे, त्या खाणीमध्ये कोळसा पण असतो आणि हिरे असतात. नेहरूंनी हिरे शोधून म्हणजे सिंधू संस्कृती, वैदिक उपनिषद, गौतम बुद्ध असं हे सगळा जो आलेख काढला, हं. तो लोकांसाठी त्यांनी तयार केला. मग त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या संस्था काढल्या, त्या तर मी दुसरं पुस्तक जे त्यांचं आहे, भारताचं कोहिनूर. मग त्याच्यामध्ये अगदी तो ध्वज निवडताना किंवा आपला सिम्बॉल निवडताना सिम्बॉल. अशोक चक्रच का घेतलं? बरोबर. ते सम्राट अशोकाचा संदेश 2500 वर्षापासून आजपर्यंत आपल्याबरोबर आहे. बरोबर. ही भूमिका आपल्यात जागती राहावी, हं. ही भूमिका अशी ठेवली. तर म्हणजे
कन्सिस्टन्सी हाच भाग त्यांचा आहे. फक्त वरती दिसताना आपल्याला तसं दिसतं. बरोबर. मला दर्शकांना आपल्या सांगायचं आहे, की आम्ही गांधीजी असतील किंवा नेहरू असतील त्यांच्यावरती वेगळे 2 सविस्तर एपिसोड नक्की अगदी, करू याच्यावरती. अगदी. आत्ता आपण एकूण हा जो व्याप आहे भारतीय इतिहासाचा त्याच्यावरती हे करत असल्यामुळे मुद्दाम तपशील टाळतोय. कारण त्याच्यानंतर अजून हे एक्सप्लोर करायचं आहे. तर सर मला तुम्हाला तुमच्या पुस्तकातला एक मला खूप इंटरेस्टिंग चॅप्टर मी वाचला. आणि नुकतंच वंदे मातरमचा अपमान त्याच्या विरोधात कायदा झालेला आहे बरोबर, संसदेमध्ये. बरोबर. तर वंदे मातरमच्या संदर्भातलं एक प्रकरण तुम्ही लिहिलेलं आहे, की वंदे मातरमचा इतिहास. हो, हो. तर मला ते आणि नेहरूंची भूमिका हे मला समजून घ्यायला आणि प्रेक्षकांना हं. ऐकवायला आवडेल तुमच्या. आता बंकिमचंद्र यांनी काय केलं होतं, 1872-73च्या दरम्यान पहिली 2 कडवी लिहिली होती वंदे मातरम आणि ती तशीच पडून होती. आणि नंतर 80च्या दरम्यान ज्यावेळेला वंदे मातरम कादंबरी लिहिली, त्याच्यामध्ये त्यांनी पुढचं जे ज्याला आपण म्हणतो पूर्ण वंदे मातरम जे आता इन्सिस्ट केलं जातं, की आपण हे म्हटलं पाहिजे, तर ते असेल. तर वंदे मातरम ही कादंबरी त्यांनी लिहिली की नाही, तर त्या कादंबरीमध्ये त्यांनी असं केलंय, की याचा जो नवाब आहे, बंगालचा नवाब, तो अॅट्रॉसिटीज करतोय आणि त्याच्याविरुद्ध एक संन्याशांचं बंड आहे. ही त्याने तो प्लॉट घेतलेला आहे. आता गंमत अशी झाली, की 1855च्या दरम्यान प्लासीची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी पहिल्यांदा याच्या बंगालच्या नवाबाचा हे केला, पराभव केला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्याला म्हणजे त्याचा जो फितूर सेनापती होता त्याला बसवला. नंतर आणखीन तिसऱ्याला बसवला. असे काहीतरी त्यावेळेला एक 3-4 नवाब बदलले त्यांनी. आणि त्याच वेळेला त्यांनी 1-1.5 कोटी त्यावेळेचे पाऊंड एवढे पैसे त्यांच्याकडून लाच घेतली होती. आणि मग ते पैसे लोकांच्याकडून काढायचे म्हणून ब्रिटिश प्लस नवाब हे दोघं जण लोकांची पिळवणूक करत होते, बंगाली लोकांची. आणि मग त्याच्याविरुद्ध बक्सरची लढाई 1763च्या दरम्यान झाली. आणि त्याच्यानंतर तर ब्रिटिशांचा अंमल अगदी फिक्स झाला बंगालवर. आणि मग त्यांनी फक्त नवाब हा त्याच्यावरती सिम्बॉलिझम म्हणा किंवा एक पपेट म्हणून ठेवला होता. लगेच 1863-64 पासून संन्याशी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फकीरांचं बंड आणि पंडितांचं म्हणजे हिंदू मुस्लिम दोघं जण एकत्र येऊन ते बंड त्यांचं जो 20-30 वर्ष ते बंड चाललं होतं. अच्छा. म्हणजे 1857च्या अगोदर तुम्हाला सांगतो भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधी जवळजवळ 60 बंड झालेली आहेत. त्यातलं हे बंड मोठं जे 30 वर्ष चाललेलं. कसं झालं की त्याच्यामध्ये दाखवताना मुस्लिम जे बरोबर होते फकीर म्हणजे त्यांची नाव वगैरे सगळी ते दिलेली आहेत मी लिस्ट त्या प्रकरणामध्ये, की तो प्लॉट त्यांनी बेसिक तो जरी उचलला असला त्यांनी काय केलं, नवाब आणि ब्रिटिश हे जे एक्सप्लॉयटर होते त्यातलं फक्त नवाब ठेवला आणि इकडं बंड करणार म्हणजे 1857च्या अगोदर तुम्हाला सांगतो भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधी जवळजवळ 60 बंड झालेली आहेत. त्यातलं हे बंड मोठं जे 30 वर्ष चाललेलं. कसं झालं की त्याच्यामध्ये दाखवताना मुस्लिम जे बरोबर होते फकीर म्हणजे त्यांची नाव वगैरे सगळी ते दिलेली आहेत मी लिस्ट त्या प्रकरणामध्ये, की तो प्लॉट त्यांनी बेसिक तो जरी उचलला असला त्यांनी काय केलं, नवाब आणि ब्रिटिश हे जे एक्सप्लॉयटर होते त्यातलं फक्त नवाब ठेवला आणि इकडं बंड करणाऱ्यांमध्ये जे हिंदू मुस्लिम होते त्यातले मुस्लिम बाजूला केले आणि तो प्लॉट तिथं पुढे आला. त्याच्यामुळं कसं झालं की ज्यांना इतिहास माहिती आहे ते आलं सगळं म्हणजे संसदेत जे चाललं होतं डिबेट त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आल्या थोड्याशा. आणि मग मी म्हटलं की आपण हा इतिहास बेसिक मांडला पाहिजे की जो प्लॉट त्या कादंबरीसाठी उचललाय तो प्लॉट खरा असा होता. बरोबर. मग त्या प्लॉटमधून ते पुस्तकाचं डायव्हर्जन मग हिंदू मुस्लिम ऐक्याकडे जाण्याच्या ऐवजी विरोधाकडे जाते त्या कादंबरीचं जे आहे आणि मग काही मुस्लिम बांधवांनी त्याच्याविरुद्ध की पुढचं जे वंदे मातरम आनंदमठ बद्दल आनंदमठ सॉरी आनंदमठ ही कादंबरी सर मी नाव सांगायचं राहिलं. तर त्या कादंबरीमध्ये तो जो रिपनेस हळूहळू तयार होऊ शकतो म्हणून त्याला विरोध केला की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही कुठल्याही व्यक्तीचं हे करत नाही म्हणजे मूर्तीपूजा करत नाही समजा ही त्यांची हे आहे. तर नंतरचं जे वर्णन आहे आणि मग त्याच्यात कसं झालं होतं की पहिल्यांदा वंदे मातरम बंकिमचंद्र असताना टागोरांनी त्याला चाल लावली होती. बरोबर. आणि मग टागोरांनी पंडित नेहरूंना मुलाखत देताना सांगितलं होतं की हे पहिल्यांदा मी हे केलंय आणि पहिलीची 1-2 कडवी आहेत जी आपण आतापर्यंत म्हणत आलेलो आहोत. बरोबर. तर त्याच्यामध्ये कुठंही रिपनेस येत नाही आणि सगळे एकत्र म्हणतात. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनापासून जवळजवळ ते आतापर्यंत म्हटलंच जातं. नंतरच्या याच्यामध्ये ती जी भारतमाता आहे
ती देवीच्या किंवा ह्याच्या रूपात म्हणजे मूर्ती रूपात किंवा अशा रूपात आलेले. तिथून तो सगळा थोडासा हिंदुत्वाकडे झुकलेला त्याचा कल दिसतो. बरोबर आणि ते बंगालच्या प्रदेशाचं वर्णन आहे बंगालच्या आणि ते प्रदेशात. पुढे जाऊन नंतर भारत भारत मातेच्या माता झाली. कल्पनेकडे जातं कल्पनेकडे ते. जातं. हां. हां. तर 1905ला ज्यावेळेला बंगालची फाळणी हं. ब्रिटिशांनी केली. हं. त्यावेळेला लॉर्ड कर्झन बरोबर. होता आणि त्यावेळेला मग बंगालला युनिट करण्यासाठी जी घोषणा द्यायची, हं. त्या घोषणेसाठी मग वंदे मातरम ती तर आलेलीच होती आणि मग भारत माता किंवा बंगाल माता पहिल्यांदा ते चित्र बंगाल मातेचं होतं पहिल्यांदा बरं. आणि मग हळूहळू त्या बंगाल मातेचं रूपांतर भारत मातेमध्ये व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आपण कन्सेप्ट घेतो ना, बरोबर. जसं आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आमच्या लहानपणी म्हणजे आता की गणपतीचं एक हे होतं. म्हणजे पुणा मुंबईमध्ये गणपतीचं मोठं पण देवीचं त्यावेळेला काही फारसं नव्हतं. नव्हतं. पण हळूहळू बंगालची देवी सगळीकडे आल्याने आता गावागावात ती पसरलेली आहे. बरोबर. तसं ते बंगाल माता हळूहळू भारत माता होत होत गेली आणि मग त्याच्यामध्ये जे स्थित्यंतरं होत गेली, त्या स्थित्यंतरामुळं थोडासा हा लोकांच्या मध्ये गोंधळ होतो, मिसअंडरस्टँडिंग होतं आणि माझं तत्व असं आहे की अंडरस्टँडिंग आफ्टर मिसअंडरस्टँडिंग इज द बेस्ट अंडरस्टँडिंग. नाही, पण मला त्यातलं तुम्ही अजून हे स्पष्ट करावंसं हां. मला वाटतं, की नेहरूंनी त्याच्याबद्दल काही लिखाण केलं होतं, एक अगदी. भूमिका मांडली होती. हो, वंदे हो. मातरमबद्दल एक अंतर्गत चर्चा झाली काँग्रेसमध्ये. हो. आज त्याची चर्चा फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं होते, पद्धतीनं की होते. म्हणजे त्या धार्मिक आम्ही कुणासमोर म्हणजे मुस्लिम काही जे कट्टरतावादी आहेत, त्यांचं एक वेगळं त्याच्याबद्दलचं वेगळं व्हर्जन निरीक्षण आहे. असतं. किंवा जस्टिफिकेशन आहे. पण काँग्रेसमध्ये जे घमासान झाला, अंतर्गत एक जी हो. चर्चा झाली, त्याच्यावर नेहरूंनी मांडलेली जी भूमिका आहे ती थोडीशी नेहरूंची भूमिका अशी होती, की त्यांनी ते नेहमी इंटरनॅशनली विचार हं. करायचे. तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपण जाऊ, त्यावेळेला ज्यावेळेला युनोमध्ये असेल किंवा इतर समजा काही देशांची एकत्र सभा काय परिषद हं. असेल, तर प्रत्येकाचं जे एंथेम ज्याला आपण म्हणतो, राष्ट्रगान जे हं. गायलं जाईल, तर ते स्पीडमध्ये आणि एका रिदममध्ये गाता यावं आणि त्याच्यात जनगणमन अतिशय व्यवस्थित बसतंय. बसतोय. आणि त्याचीही म्हणूया आपण कृपा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या चमूची आहे. म्हणजे बंगालीमधून ते हिंदीमध्ये आणणं, त्याचं हं. ट्रान्सलेशन करणं, त्याला म्युझिक देणं किंवा हे करणं, हे नेताजीच्या अजय हिंद सेनेतल्या लोकांनी त्यावेळेला अच्छा. केलं होतं. आणि नेहरूंना ते आवडलं होतं हं. आणि ते सगळीकडे गाजलं जात होतं. वंदे मातरम ते म्हटले, की एखादं राष्ट्रगान ज्यावेळेला स्पीडमध्ये गायचं, तर वंदे मातरम स्पीडमध्ये गाता येत नाही. बरोबर. तुम्ही जनगणमन एक 40-50 सेकंदात सलग. म्हणू हां. शकता. वंदे मातरमला तुम्ही त्या स्पीडमध्ये गाऊ शकत नाही. बरोबर. नेहरूंचं तसं म्हणणं होतं, की आंतरराष्ट्रीय याच्या डायसवरती जाताना आपल्याला त्या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं. हे तर राष्ट्रगान आपलं आहेच. हं. वंदे मातरम तर आहेच आपण ते म्हणतोयच. ते आपलं पॅरलल राहीलच. फक्त हं. त्याचं ते टोकाची भूमिका जी नंतर आता हे व्हायला लागलेली आहे. काही भूमिका घेतल्याशिवाय सरफेसवरती लोकं राहत नाहीत जसं आपण म्हणतो तसं त्यांची ती भूमिका आहे. हं. पण म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की त्याच्यामध्ये हा जो धार्मिक ह्याच्या परिप्रेक्षाने जी चर्चा झाली होती, हं. नेहरूंनी त्याबद्दल काय भूमिका घेतली होती, की हे मुस्लिमांचा विरोध आहे का याला? किंवा त्याच्यामध्ये मौलानांचा पण तुम्ही उल्लेख केलेला आहे. मौलाना अबुल कलाम त्यात होते. तर त्यांनी पण काही भूमिका मांडलेली. तर त्याबद्दल नेहरूंनी काय भूमिका घेतली हां, होती, की आता बेसिकली कसं एकदा नेताजी सुभाषचंद्रांनी गुरुदेव टागोरांना पत्र लिहिलं होतं, की याच्यासाठी अधिवेशनासाठी नेहरू येतायत तर त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. आणि मग ह्या दोघांची चर्चा झाली त्यावेळेला टागोरांनी त्यांना सगळं समजावून सांगितलं सगळा हिस्ट्री आणि त्याच वेळेला ह्या पहिल्या 2 स्टांजाबद्दल कुणालाच काही हे नाहीये. पुढची असायची काही गरज नाही. टागोरांची पण भूमिका होती आणि तीच भूमिका नेहरूंनी पुढे मांडलेली आहे. अच्छा. म्हणजे नेहरूंच्यावरती प्रभाव जसा गांधींचा होता, तसाच टागोरांचा पण होता. म्हणजे टागोरांनी जसं काय लॅटिन अमेरिकेमध्ये किंवा जपान आणि चायनामध्ये गेले होते, तिथं व्याख्यानं दिली होती. अशी ही भूमिका किंवा तो गाईडन्स नेहरूंच्या डोक्यात होता. त्यामुळे त्यांनी गुरुदेव टागोरांना तिथं हे केले, फॉलो केले. बंगालच्या बाबतीत ज्याला आपण म्हणतो किंवा त्या वंदे मातरमच्या बाबतीत त्यांनी टागोरांची भूमिका स्वतःसाठी ॲक्सेप्ट केलेली आहे. हं. तर मग या चर्चेच्या शेवटी आता मला वाटतं आपण एक मोठा परिसर आपण स्पर्श करून आलेलो आहे. तर तुम्ही जे संस्था चालवता, जी. सुसंवाद हो. किंवा मोहीम चालवता, तर तिचा उद्देश काय आहे आणि त्याच्याबद्दल प्रेक्षकांना, दर्शकांना काय करता येईल? हं. आता सुसंवाद
म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की पूर्णपणे विचारांती एकमेकाला पटवून, समजून जो संवाद होतो, म्हणजे त्याच्यात कुठंही नंतर रिपनेस राहत नाही. विन-विन सिच्युएशन असते, त्याला मी सुसंवाद म्हणतो. त्या सुसंवादामध्ये मी 3 पॅटर्न्स ठेवले, म्हणजे 3 भूमिका आपण म्हणतो किंवा 3 क्लॉजेस ठेवले, की पहिलं आहे, की धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात पुरुष आणि महिलांना समान अधिकार पाहिजेत. जे मला वेदांपासून सगळा अभ्यास केला, की लक्षात येतं, की जिथं पॉझिटिव्ह दोन्ही पद्धतीचं लेखन सगळीकडे सापडते. त्यातलं पॉझिटिव्ह जसं मी म्हटलं, की खाणीतून हिरे गोळा करायचं, कोळसा टाकून द्यायचा असतो. तर तसं ते त्यासाठी पुरावे गोळा करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या मनाची एक असमानतेची भूमिका आहे, जी मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे किंवा ते कसं अप्रूट होईल सगळं, कारण खेड्यापाड्यात अजूनही ते सगळीकडे आहे. आणि दुसरं होतं, ते जातीयता पूर्णपणे नष्ट कशी होईल? पूर्णपणे म्हणजे वरवरती का म्हणजे आपण म्हणतो, की भारतीय घटनेनुसार ती त्याच वेळेला जाहीर झाली आणि ती नष्ट झाली. पण आजही आपण त्याचे रिफ्लेक्शन्स बघतो. कोणी घोड्यावरती बसलं, वरात काढताना मिशा हे केला. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरती खून झालेले लोकांचे आपण बघतोय. तर त्याच्या पाठीमागं त्यांची जी मानसिकता आहे, अॅट्रॉसिटी करणाऱ्यांची, ती कशी अप्रूट करता येईल? आणि दलित बांधवांचा कॉन्फिडन्स कसा बिल्ड करता येईल? म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिलेत, त्या ग्रंथांचा अभ्यास करून आणखीन त्याच्यामध्ये आपण काय ॲड करू शकतो का? ही भूमिका त्याच्यामागं पाठीमागं आहे. आणि तिसरं, तुम्हाला एकत्र राहायचे आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असतील ते. म्हणजे काही जण म्हणतात, की पाकिस्तानला जा. पाकिस्तानची लोकसंख्या नाहीये तेवढे मुस्लिम बांधव आपल्या इथं आहेत. त्यांना तिकडं पाठवायचं किंवा मग पाकिस्तानला तुमच्यात घ्यायचं. तर ती लोकसंख्या किती होईल सगळे मिळून आणि मग तुम्ही काय करणार? म्हणजे हे एवढं ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे मध्ये तुम्हाला गंमत सांगतो, की मी ज्यावेळेला समन्वयक भारताशी सुसंवाद ग्रंथ लिहायला सुरुवात केली, त्याचं कारण असं आहे, की गजापूरला म्हणजे विशाळगडाच्या पायथ्याला जे गाव आहे, तिथं जे मुस्लिम वस्तीवरती हल्ला झाला आणि हे झालं आणि ते नंतर लक्षात आलं त्याचे जे रिपोर्ट्स किंवा हे मला समजले काही अधिकारी मित्र आहेत, पोलीस अधिकारी किंवा त्यांच्याकडून, की हे जाणीवपूर्वक अगोदर 2-3 दिवस जाऊन रेकी करून त्यांच्यावरती हल्ला करायचा ठरवून आणि त्याच वेळेला विशाळगडावरती मोर्चा निघणार होता. एक जण कोल्हापूरचे हे करणार होते. त्याचा उपयोग त्यांनी तिथं करून ते केलं होतं. आणि मग मी ज्यांच्याशी बोलत होतो ते सगळेजण ते लोकसंख्या वाढी, अमुक-तमुक असं बोलत होते. मी एक WhatsAppसाठी एक चॅप्टर तयार केला. हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या आडेणारा मुस्लिम लोकसंख्या वाढीचा बागुलबुवा आणि त्याच्यामध्ये 1950 पासून 11 पर्यंत जे सगळे सेन्ससचे हे रिपोर्ट, जनगणनेचे रिपोर्ट आहेत किंवा इतर रिपोर्ट आहेत. लोकसंख्या मुस्लिमांची कुठं वाढते का, कमी होते. तर ते सगळे हे करून मी एक 11-12 पानांचा चॅप्टर तयार केला होता आणि तो WhatsAppवरती पाठवून दिला. शेकडो लोकांचे फोन आले, की "सर, याच्यामुळं आम्हाला समोरच्यांना सगळं समजावून सांगता आलं. तोंड बंद ते प्रत्येकाची भाषा वेगळी होती." आणि मग त्यांनी आग्रह केला, की ह्या अनुषंगाने तुम्ही ग्रंथ लिहा. म्हणून मग तो हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी मी तो समन्वयक भारताशी सुसंवाद हा ग्रंथ लिहिला. बरं. मग तुम्हाला या तुमच्या कामासाठी, सुसंवादच्या कामासाठी काय प्रेक्षकांचा सहभाग किंवा दर्शकांचा सहभाग त्याच्यामध्ये? मी म्हणेन, की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या वागण्यामध्ये ह्या गोष्टी म्हणून मी काय केलं आणखीन एक हे करतो, की हे जे सगळे ग्रंथ आहेत ना, मी पब्लिश होतानाच मी त्याचं PDF WhatsAppवरती व्हायरल करतो. कारण हे व्यवसायासाठी किंवा त्याच्यातून नफा. उत्पादन, नफा हा विषयच मी ठेवला नाही. कारण आत्ता आपला देश एका विचित्र परिस्थितीत आहे आणि जो गांधी, नेहरूंनी, पटेलांनी जो त्याग केलाय आणि त्या त्यागावरती आपल्याला मिळालं स्वातंत्र्य, एकदम असं जर अप्रूट होण्याची शक्यता असेल, तर त्यावेळेला तो विचार करायलाच वेळ नाहीये. बरं. WhatsAppवरती आपण हे सगळी पुस्तकं सगळ्यांना पाठवतोय. त्यांनी ती वाचावीत, सर्क्युलेट करावीत, त्याच्यावरती छोटी-छोटी पुस्तक करणार असला तरी करावीत आणि तो विचार समजून घेऊन तुम्ही तुमची भूमिका बदला. बरं. तर मला वाटतंय सरांचे जी पुस्तकं आहेत ती मिळवायची असतील तर त्यासाठीचा लिंक किंवा नंबर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊच. तुम्हाला छापील स्वरूपात घ्यायचे असतील तर छापील स्वरूपात किंवा सर म्हणाले तसं की PDF सुद्धा तुम्हाला PDF फ्रीज देतं. मोफत ते उपलब्ध करू शकतात. तर सरांना नक्की संपर्क करा आणि जसं मी म्हटलं की याच्यावरती आम्ही तपशीलवार अजून काही यांचे जे व्यक्तिविशेष पॉडकास्ट जे आहेत म्हणजे
पंडित नेहरूंचे असतील, महात्मा गांधींचे असतील, आंबेडकरांचे असतील, त्याच्याबद्दल सरांनी जे मागच्या 30-40 वर्षात संशोधन केलेलं आहे, त्याच्यावरती आपण आणखी तपशीलवार पॉडकास्ट नक्की करू याचे भाग. तर आजचा संवाद आपण इथंच थांबवतोय. इंडी जर्नल हे पूर्णतः दर्शकांच्या, वाचकांच्या आणि तुमच्यासारख्या आमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्या जीवावरती चालणारं माध्यम आहे. पूर्णतः स्वतंत्र माध्यम आहे. तर डिस्क्रिप्शनमधली जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही जेवढा लाईक कराल, शेअर कराल, तेवढा तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर आम्हाला पोहोचायला मदत करा सगळ्यांपर्यंत. आणि कमेंट्स करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, चांगल्या वाईट. फक्त एवढं की आपण एक सुसंवाद, जसा सरांनी शब्द वापरला, तर सुसंवादाच्या हिशोबाने त्या कमेंट लँग्वेज ती कमेंट्सचा जो रोख आहे तो सुसंवादाचा असावा, काहीतरी चांगलं सकारात्मक घडावं या चर्चेतून, या इच्छेनं तो असावा. तर नक्की कमेंट्स करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.